नमस्कार, रुपालीज होम अँड किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळगुळाच्या वड्या, त्याही बिना पाकाच्या, म्हणजेच पाक न करता. पाकाचे वड्या म्हटलं की पाक घट्ट होतो किंवा सैल होतो, पण आज आपण बिना पाकाच्या वड्या बनवणार आहोत. त्याही अगदी कुरकुरीत, हाताने सहज अशा तुटणाऱ्या, नरम आणि खुसखुशीत, त्याही कमी इन्ग्रेडियंट्समध्ये. चला तर मग बघूया. इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहे. हे तीळ अनपॉलिश्ड आहेत आणि तेवढाच वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ चांगला आपण खिसून घेऊया. त्याआधी आपण एका पोळपाटाला चांगलं तूप लावून घेऊया. तुपामुळे आपलं जे आपण सारण टाकणार आहोत ते चिटकणार नाही. चला तर मग आता आपण तीळ भाजून घेऊया. तीळ भाजताना अगदी मंद आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. खरपूस असे 4 ते 5 मिनटं लागतील आपल्याला तीळ भाजून घ्यायला, पण कडसळ होईपर्यंत भाजायचे नाहीत, त्यामुळे वड्या कडू कडू लागतील. अगदी मंद आचेवर आपल्याला असे तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, थोडासा कलर चेंज झालेला आहे. एवढेच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. चला मग यामध्ये भाजलेल्या तिळामध्ये आपण आता 1 वाटी गूळ टाकून घेणार आहोत. तिळामध्ये गूळ चांगला आता विरघळून घ्यायचा आहे आणि गॅस मिडियम आचेवर ठेवायचा आहे. म्हणजे गूळ गरम झाल्यानंतर तिळामध्ये मिक्स होत जाईल. जसं जसे हे मिश्रण गरम होत जाईल तसं तसा गूळ आपला तिळामध्ये चांगला मिक्स होत जाईल. गुळामध्ये सतत चमचा ढवळत ठेवायचा आणि ज्या गाठा असतील त्या पण चांगल्या मोडून काढायच्या. जे गुळामध्ये एकही गाठ राहता कामा नये. असा चमचा सतत फिरवत ठेवला की गुळाचा पाक तयार होईल आणि गुळाच्या गाठा पण मोडतील. तुम्ही बघू शकता गुळ कसा एकजीव झालेला आहे आणि आपलं मिश्रण पण इथे घट्ट होत झालेलं आहे. इथं आता आपण 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. तुपामुळे गुळ आपल्या वड्या अगदी खुसखुशीत आणि नरम होतील, कडक होतील नाहीत. अगदी 4 ते 5 मिनटं लागतील ही प्रोसेस व्हायला. तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि असं यामध्ये त्याचं असं घट्ट गोळा तयार झालेला आहे. इथपर्यंतच आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे, जास्त होऊ द्यायचं नाही, त्यामुळे वड्या पाडायला कठीण जाईल. तर हे मिश्रण आता आपण पूर्णपणे पोळपाटावर टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे कसं तयार झालेलं आहे. उलटण्याच्या साहाय्याने या मिश्रणाला आपण आता परतून घेऊया चांगले. काय होईल तर त्याने हे थंड होईल आणि असं ते आपल्याला लाटायला हलकं जाईल. म्हणजेच आपण जे लाटणं घेणार आहोत त्याला हे चिकटणार नाही आहे. लाटण्याला आपण तूप लावून घेऊया आणि याची पोळी लाटून घेऊया. सर्वप्रथम या गोळ्याला चांगला आकार देऊया. हे गोळा एवढा कोमट झालेला आहे की आपण याला हाताने सहज आकार देऊ शकतो. याचे जास्त चटके बसणार नाहीत. असा हा गोळा गरम आहे, पण एकदम आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही आहे. गरम गरमच हे लाटून घ्यायचं आहे. बघा, हे आपण आपली पोळी लाटून घेणार आहोत. तुम्हाला जशी लागेल तशी पोळी तुम्ही लाटू शकता. तुम्हाला जाड वड्या लागत असतील तर तुम्ही जाड ठेवू शकता किंवा पातळ पण करू शकता. आणि हे मऊ असल्याने आपल्याला याला हवा तसा आकार देता येते. वड्या पण याच्या सहज पडतात. याच्या आपण आता सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घेऊया. तुम्ही बघू शकता की किती सहज याच्या वड्या पडत आहेत. हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायचे आहेत, कारण थंड झाल्यानंतर हे कडक झाले की त्याच्या वड्या पडतील नाहीत. त्यामुळे गरम असतानाच आपल्याला शक्य तेवढं वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण सर्वच मिश्रणाच्या वड्या पाडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे याच्या वड्या पाडल्या जात आहेत आणि दिसायला पण तेवढ्याच छान दिसत आहेत. त्याच्या वड्या पाडल्यानंतर 5 मिनटं आपण याला थंड होऊ द्या. म्हणजे काय होईल तर वड्या हे सहज तुटतील. तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर ह्या वड्याचं मिश्रण आपलं असं दिसत आहे. अगदी हाताने अशा तुटतील असे आपल्या वड्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. तर या प्रकारे आपण आता सर्व वड्या करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि या प्रकारे आता आपण सर्व वड्या सुट्या करून घेणार आहोत. अगदी हाताने सहज सुट्या होतील अशी आपलं वडी झालेली आहे. जास्त कडक पण झालेली नाही आणि नरम पण झाली नाही, अगदी खुसखुशीत झालेली आहे. ह्या प्रकारच्या वड्या तयार करण्यासाठी वेळही कमी लागतो आणि अगदी झटपट होतात. चला तर आता आपण सर्व करून घेणार आहोत. ह्या वड्या नवशिक्या ज्या असतील, ज्यांना अजिबात जमत नसतील, त्यासुद्धा ह्या वड्या करू शकतात, कारण यामध्ये आपण पाक तयार केलेला नाही आहे. घट्ट मिश्रण झालं म्हणजे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही ह्या संक्रांतीला अशा प्रकारच्या वड्या करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच मंडळी ही वडी अगदी आवडीनं खातील. अशा प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे. इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता अगदी हाताने सहज तुटत आहे, मऊ आणि कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. शेअरसुद्धा करा. धन्यवाद.